कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचं 13 एप्रिलला होणार लोकार्पण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण। वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक आक्रमक। रिक्षा चालकांकडून आंदोलन करत रिक्षा बंदची हाक। जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सिद्धार्थनगरमध्ये तब्बल 20 वर्षांपासून पिण्याचं पाणी नाही। पालिकेतर्फे येणारी घरपट्टी भरून सुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित। अमरावतीमध्ये एनएचएममध्ये निधीचा ठणठणाट। 3000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलं। शरद पवार उद्या सातारा दौऱ्यावर। रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमांसाठी दौरा। रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची घेणार बैठक। कराडच्या वाठार गावात चिमुरडीची निर्घृण हत्या। गळा चिरून डोकं दगडानं ठेचल्याचं समोर। संशयित ऊसतोड कामगारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अमरावती मुंबई विमानाचं तिकीट रेल्वेपेक्षा स्वस्त। विमान सेवेमुळे वाचणार 10 तास। 16 एप्रिलपासून अमरावती मुंबई विमान सेवा सुरू होणार। आणि सोलापुरातल्या दूषित पाणी मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, तर पालकमंत्र्यांकडून 1 लाखांची रोख रक्कम सुपूर्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।